अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अधिक महिना सुरू झालेला आहे आणि आता अधिक महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर या गुरुवारी तुम्हाला एके ठिकाणी एके जागेवर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे तुमचं नशीब चमकेल. तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या पण छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी याचा खूप फायदा होईल. हे बघा, अधिक महिना चालू झालेला आहे आणि त्यातल्या त्यात गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारचा दिवस हा आपण भगवान विष्णूंना समर्पित करत असतो. भगवान विष्णूंसाठी गुरुवारी आपण काही सेवा करत असतो. तर या महिन्यामध्ये केलेलं कुठलं पण छोटे मोठं सेवा असेल, कुठले पण छोटे मोठे उपाय असतील ते आपल्याला खूप शुभ फळ देतात. म्हणूनच उद्या गुरुवारी किंवा या अधिक महिन्यामध्ये जितके कुठले गुरुवार येतील प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्हाला जमेल त्या एका गुरुवारी तुम्हाला जमतील ते उपाय करा. आता मी तुम्हाला जे उपाय सांगते आहे अगदी सोपे आणि छोटे उपाय आहे. यातले तुम्हाला जमतील तो उपाय करा. तुम्ही कोणत्याही दुःखातून संकटातून तुमची सुटका होईल. तुमच्या मनातली कठीणामधील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत होईल. तर त्यामुळे तुम्हाला या अधिक मासातला हा जो शुभ अधिक महिना चालू आहे तर त्यामध्ये तुम्हाला गुरुवारी मी जमतील ते सांगितल्यापैकी उपाय करा. प्रत्येकाला हे बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्या कुंडलीतील गुरुचं स्थान जे आहे ते मजबूत होण्यासाठी तुम्ही जर भगवान विष्णूंना प्रसन्न केलं या महिन्यामध्ये तर तुमच्या कुंडलीतील गुरुचं स्थान मजबूत बनतं आणि मग तुम्हाला तुमच्या कुठल्या पण कामामध्ये अडचणी येत नाही. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ जी आहे ती मिळते. म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहे. अगदी छोटे उपाय आहे. न चुकता करा, न विसरता करा. आता हे बघा, या अधिक महिन्यामध्ये दर गुरुवारी भगवान विष्णूंची तर तुम्हाला सेवा करायचीच आहे. पण आपल्याला माहिती आहे की जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी. तर त्यामुळे तुम्हाला हे बघा, शक्यतो गुरुवारी तुम्हाला पिवळे वस्त्र घालायचे आहे. यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे. पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. आपण जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या तर नक्कीच 100% ते आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण करतात. यासोबतच या गुरुवारी पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये आणि महिलांनी तुमच्या डाव्या हातामध्ये पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे. आता हा पिवळ्या रंगाचा धागा आपल्याला माहिती आहे की मंदिरांच्या इथे बऱ्याच ठिकाणी लाल पिवळ्या रंगाचा धागा मिळतो. तो सुद्धा तुम्ही बांधला तरी हरकत नाहीये. हा धागा बांधण्याआधी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. तुमच्या जे पण काही मनामध्ये इच्छा आहे, जे काही तुम्हाला भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे ते तुम्हाला मनापासून करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनामध्ये म्हणत हा जो धागा आहे तो तुम्हाला हातामध्ये बांधायचा आहे. हे बघा, लक्षात ठेवा, पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि महिलांनी डाव्या हातामध्ये बांधायचा आहे. एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा. यासोबतच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि ही गोष्ट मी सुद्धा दररोज करते. तुळशीजवळ संध्याकाळी तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचाच असतो. यामुळे तुळशीच्या ठिकाणी माता लक्ष्मीचं स्थान असतं आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातल्या ज्या नकारात्मक लहरी आहेत त्या दूर जातात आणि सकारात्मक लहरी घरामध्ये पसरण्यासाठी मदत होते आणि यामुळे घरातल्या सगळ्यांचीच प्रगती होते. तर त्यामुळे जरी तुम्ही रोज लावत नसाल पण उद्या गुरुवारी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला तिथे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा असेल तर प्रदक्षिणा घाला. 3 घाला प्रदक्षिणा, 5 घाला हरकत नाही. जर जागा नसेल, तुमची तुळशी समजा गॅलरीमध्ये आहे, कुंडीमध्ये किंवा खिडकीमध्ये आहे तर तुम्ही स्वतःभोवती सुद्धा एक प्रदक्षिणा मारू शकतात. जिथे तुळशी तिथे भगवान विष्णू आहेत आपल्याला माहिती आहे आणि भगवान विष्णूंना तुळशी ही खूप प्रिय आहे. तर त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. यासोबतच जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील, दररोज तुमचे नवरा बायकोचे काही ना काही छोट्या मोठ्या कारणांवरून भांडणं होत असतील, गैरसमज असतील आणि कुठेतरी तुम्ही यासाठी काहीतरी शोधताय की आमच्यातली भांडणं मिटले पाहिजे, तर उद्या अधिक मासातल्या गुरुवारी तुम्हाला सूर्याला सकाळी तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यातला जो अंधार आहे तो दूर होतो, भांडणं कटकटी दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सूर्यासारखं तेज येतं, आनंद येतो. तर त्यामुळे तुम्हाला उद्या गुरुवारी न विसरता सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. पण आपल्याला माहिती की पूर्वेकडून सूर्य उगवतो तर पूर्व दिशेला तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. शक्यतो तांब्यामध्ये पाणी घेऊनच सूर्याला अर्घ्य द्या. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मग आंघोळ करायचं आहे. हे तुम्ही घरातल्या सगळ्यांनी केलं, घरातले मोठे लहान मुलं सगळ्यांनी करा.
तुम्हाला माहिती आहे की हळद खूप गुणकारी असते, तर त्यामुळे आणि हळदीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या गुरुवारी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे. यामुळे काय होतं, समजा आपल्याला कोणाची नजर लागली आहे किंवा आपल्यावर कोणी करणी बाधा काही याचा आपल्यावर जर परिणाम झालेला असेल तर तो दूर होण्यासाठी हळद तिथे आपल्याला मदत करत असते. आणि जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मकता नसते ना, मग आपल्याला कुठल्याही आपल्या कामामध्ये यश मिळतं. आणि यासोबतच असं केल्यामुळे नवरा बायकोचे जे काही भांडणं आहेत ते मिटतात. आपला संसार जो आहे तो सुखाचा होतो, घरामध्ये आनंद राहतो. तर ह्या छोट्या छोट्या अगदी गोष्टी सांगते, पण ह्या खूप महत्त्वाच्या आहे. जमेल तर तुम्हाला प्रत्येक या अधिक मासामध्ये जेवढे गुरुवार येतील प्रत्येक दिवशी करा. हा शुभ महिना आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करून सांगते, छोटे छोटे उपाय तुम्ही न विसरता करा. याचा खूप मोठा परिणाम, मोठा शुभ फायदा तुम्हाला होईल. याप्रमाणेच या अधिक मासामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम जे आहे ते वाचा, ऐका. नाही वाचायला वेळ तुम्ही युट्यूबवर लावा. युट्यूबवर लावलं ना म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच ते त्यांच्या कानावर पडत असतं. यानंतर अधिक मासाच्या गुरुवारी तुम्हाला हा खूप प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये धनाचं आगमन होईल, धन समस्या सुटतील, पैसे कमवण्याचे खूप मार्ग तुम्हाला मिळतील, तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल, सौभाग्य येईल, आनंद भरभराटी तुमच्या आयुष्यामध्ये येईल. तर त्यामुळे तुम्हाला उद्या गुरुवारी भगवान विष्णूंना 2 पिवळ्या केळी अर्पण करायच्या आहे. ठीक आहे. आणि ह्या केळी तुम्ही बघा, आता प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असायलाच पाहिजे. नसेल तर तो फोटो मी तुम्हाला दिवाळीच्या वेळेसच सांगितला होता की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो असतो, छोटा असेल तरी हरकत नाहीये, तो तुम्ही देवाराच्या इथे मांडला तरी हरकत नाही, तिथे तुम्ही मांडा किंवा तुमच्या इथे जवळपास कुठे मंदिर आहे तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. 2 पिवळ्या केळी तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आहे. पूर्ण दिवस त्या केळी तुम्हाला तसाच ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला शुक्रवारी त्या प्रसाद म्हणून खायच्या आहे. ठीक आहे. प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी ही केळी जी आहे ती थोडी थोडी खायची आहे. तसंच पुढचा अतिशय प्रभावी उपाय म्हणजे उद्या गुरुवारी तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये 2 हळकुंड घ्यायचे आहे. ते माता लक्ष्मीने भगवान विष्णूंच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि तुमच्या मनातली जी पण काही इच्छा आहे किंवा कुठली समस्या सुटण्यासाठी, कुठल्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्याची तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की हे विष्णू, मला माझ्या या अडचणीतून दूर कर, माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते अगदी तुम्हाला मनापासून प्रार्थना करून सांगायचं आहे. त्यानंतर या पिवळ्या कापडाची तुम्हाला, ज्यामध्ये तुम्ही हे हळकुंड ठेवले आहेत, त्याची तुम्हाला एक छोटीशी पोटली बनवायची आहे. ठीक आहे. आणि ती तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा जिथे तुम्ही तुमचं तिजोरी आहे, जिथे तुम्ही तुमचं सगळं धन वगैरे ठेवत असतात त्या ठिकाणी तुम्ही ही ठेवू शकतात किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जरी ही ठेवली तरी चालेल. तर यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहे, समस्या आहे त्या सुटतात, धनधान्याची प्राप्ती होते, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, भरभराट जो आहे तो येऊ लागतो. आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दानाला खूप महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीही दान करा. तुम्ही 5 रुपये कोणाला द्या, 10 रुपये द्या, कोणाला अन्न दान करा, कोणाला पाणी द्या. आता पावसाळ्याचे दिवस आहे, तुम्ही कोणाला छत्री दान करा, पण करा, यथाशक्तीने करा. मी म्हणत नाही अगदी तुम्ही महागाचं 1000-2000 रुपये दान करा, नाही. दान म्हणजे काय, गरजूला एखाद्याला आपण त्याला काहीतरी, आता एखादा रस्त्यावर भुकलेला आहे कोणी, तर त्याला तुम्ही खायला दिलं, त्याला म्हणजे ज्याची गरज होती ते तुम्ही त्यांना दिलं ना, तर त्याचा खूप पुण्यफळ जे आहे ते आपल्या पदरामध्ये पडत असतं. तर त्यामुळे अशा अधिक मासामध्ये तुम्ही भगवान विष्णूंचे बरेच काही उपाय करू शकतात, ज्यामुळे आपल्याला आपल्या संकटांपासून मुक्ती मिळते, अडचणींपासून मुक्ती मिळते आणि मग खूप चांगले दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि याचा अनुभव सुद्धा तुम्हाला 100% येईल. त्यामुळे जमेल त्या गुरुवारी तुम्ही या अधिक महिन्यामध्ये हे सांगितलेले छोटे छोटे उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.